नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज स्कार्पचं रजिस्ट्रेशन कसं करावं हे आपण पाहणार आहोत। प्रथमतः क्रोम ब्राउझरमध्ये MAA.AC.in या वेबसाईटला क्लिक करायचं आहे। आपल्याला असा इंटरफेस दिसेल। स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसणार आहे। यामध्ये स्काफ यावर क्लिक करायचं आहे। यानंतर आता इथं आपल्याला काम करायचं आहे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा। इथं आपल्याला स्वयंमूल्यमापन लिंक स्कार्फ स्वयंमूल्यमापन लिंक दिसेल, त्याला ओपन करायचं आहे। आणि याला ओपन केल्यानंतर आपल्याला खाते तयार करा, लॉग इन आणि पासवर्ड बदला असा इंटरफेस दिसणार आहे। त्यात खाते ओपन करा। यामध्ये आपल्याला इथं आपला ईमेल आय डी टाकायचा आहे आणि ईमेल आय डी टाकून पासवर्ड टाकायचा आहे। इथं आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला मेल आय डी टाकल्यानंतर आपल्याला एक पासवर्ड तयार करायचा आहे। आपल्या सोयीचा कोणताही पासवर्ड आपण इथे टाकायचा आहे, जेणेकरून तो आपल्याला कायम लक्षात राहावा। अशा प्रकारे पासवर्ड तयार केल्यानंतर आपण खाते तयार करावर क्लिक करायचं आहे। आपल्या मेल आय डीवर मेसेज गेलेला आहे। एक 1 ते 2 मिनिट थोडं थांबायचं आहे आणि आपला मेल बॉक्स चेक करायचा आहे। मेल बॉक्ससाठी कन्फर्मेशन द्यायचं आहे। आता आपल्याला मेल बॉक्समध्ये जायचं आहे, जीमेल बॉक्समध्ये। इथं आपल्याला वेट करायचं आहे। 1 ते 2 ते 3 मिनिटात आपल्याला इथं कन्फर्मेशनसाठी मेसेज येणार आहे। अशा प्रकारचा मेसेज आपल्या इनबॉक्समध्ये येणार आहे, त्याला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे लिंक तुम्हाला दिसणार आहे, जी लिंक आपल्याला उघडायची आहे। ओपन एनिवे ही लिंक ओपन केल्यानंतर आपल्याला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला UDIS आपल्या शाळेचा UDIS क्रमांक टाकायचा। UDIS क्रमांक टाकल्यानंतर मुख्याध्यापकाचा UDIS मध्ये नोंदवलेला मोबाईल क्रमांक देखील आपण इथे प्रविष्ट करायचा आहे आणि आपल्याला आपल्या शाळेची माहिती मिळवायची आहे। अशा प्रकारे आपल्या शाळेची माहिती येणार आहे। ही बरोबर असेल तर इथं पुष्टी करा असं बटन आपल्याला दिसणार आहे। पुष्टी केल्यानंतर आपल्याला परत मागे जायचं आहे आणि आपल्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इनसाठी आपला मेल आय डी आणि आपण पूर्वी टाकलेला पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि आता आपण इथं लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे। इथं शाळा बदला आणि हे मानकं आपल्याला दिसणार आहेत। एकूण 128 मानकावर आपल्याला काम करायचं आहे। ते कशा प्रकारे काम पाहायचं आहे हे आपण नंतरच्या व्हिडिओत पाहणार आहोत, परंतु तूर्त आपल्या शाळेचं लवकरात लवकर रजिस्ट्रेशन हे करावयाचं आहे। धन्यवाद।